अंधेरीच्या गुंदवलीत प्रशासनाचा गोंधळ झालेला आहे। पोस्टल मतमोजणी पूर्ण झाली आहे, मात्र आकडेवारीबाबत अजूनही स्पष्टता नाहीये। प्रशासन माहिती देण्यास असमर्थ ठरतंय। बघा, मुंबईतल्या अंधेरी भागातली ही बातमी आहे। पोस्टल मतमोजणी पूर्ण झालेली नाही, अद्याप थोडा गोंधळ आहे। बघा, नाशिकचे कल काय सांगतायत? भाजपचे 8 उमेदवार आघाडीवर आहेत नाशिकमध्ये। बघा, नाशिक महापालिका ही मिळवायची सत्ता असा चंग मानला होता गिरीश महाजनांनी। शिंदे सेनेचे 5 उमेदवार आघाडीवर आहेत। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे 2 उमेदवार आघाडीवर आहेत। ठाकरे सेनेचा केवळ 1 उमेदवार आघाडीवर आहे नाशिकमध्ये, तर मनसेच्या केवळ 1 जागेवर उमेदवार आघाडीवर आहे। याच नाशिकमध्ये ठाकरे बंधूंनी पहिली आपली संयुक्त सभा घेतली होती। बघा, मुंबईतल्या कलाकडे पुन्हा एकदा आपण वळूया। शिंदे सेना 9, अजित पवारांची राष्ट्रवादी 1, ठाकरे सेना 20, मनसे 5, काँग्रेस 5, शरद पवारांची राष्ट्रवादी 0, इतर 0। तर भाजप 30 जागी मुंबईत आघाडीवर आहे। मुंबईतले हे चित्र गिरीश, एरवी आपण मुंबई म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणतो, मात्र यंदा नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा आहे, त्यामुळे नाशिक ही महापालिका सुद्धा सोन्याचं अंड देणारी कोंबडी असंच म्हणावं लागेल। म्हणूनच नाशिकमध्ये आपली सत्ता यावी यासाठी सेना असू देत किंवा भाजप असू देत यांनी प्रचंड मेहनत घेतली, मात्र सध्याच्या चित्रानुसार भाजप नाशिकमध्ये आघाडीवर आहे। अगदी बरोबर आहे। आणि आर्थिक राजधानी मुंबई काबीज करण्यासाठी देखील शिंदे सेना भाजपनं जंग पछाडले।